आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। प्रभारी सरपंच प्रताप पाटिल जी के नेतृत्व में महिला बचत गट मार्गदर्शन शिविर का किया गया आयोजन। बता दें, रहनाल ग्राम पंचायत सभागृह में महिलाओं को सक्षमीकरण करने के उद्देश्य से प्रभारी सरपंच प्रताप पाटिल जी के नेतृत्व में महिला बचत गट के लिए मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया, जिसमें मार्गदर्शक गीता आयरे मैडम ने सभी महिलाओं को बचत गट के बारे में मार्गदर्शन किया। इस उपलक्ष्य में प्रताप पाटिल जी के साथ भिवंडी पंचायत समिति माजी सभापति ललिता प्रताप पाटिल, माजी सरपंच मनीषा दीपक भोईर और मार्गदर्शक गीता आयरे मैडम ने जानकारी देते हुए क्या कहा, आइए देखते हैं। रानाळ ग्रामपंचायतीतर्फे आणि आपले माननीय सरपंच श्री प्रतापराव पाटील यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही ते एक प्रदर्शन म्हणजे महोत्सव भरवायचा विचार केलेला आहे। तारीख अजून फिक्स झालेली नाही आहे, पण भरपूर महिला बचत गट आणि आपला इंटरेस्ट दाखवलेला आहे, त्यामुळे आम्ही ते आता भरवायचा प्रयत्न करणार आहोत। मेन म्हणजे की ते महोत्सवमध्ये जे स्टॉल भरवणार आहे त्या स्टॉलमध्ये महिलांनी भाग घ्यावा आणि त्यांना जे त्यांचं जे टॅलेंट आहे, काय काय पदार्थ बनवतात किंवा काय जे प्रोडक्ट्स बनवतात ते सगळं ते प्रदर्शनाला विक्रीसाठी यावं असं इथे आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट केलेली आहे। महिलांनी सक्षम व्हायला पाहिजे, म्हणून हेच मोठं आव्हान आहे की महिलांनी सक्षम व्हायला पाहिजे। स्वतःचा टॅलेंट घरातच नाही ठेवायचं, बाहेर यायचं आणि आपलं सक्षम दाखवायचं आणि सक्षम व्हायला पाहिजे। हे आमचा सर्वात मेन मोटिव्ह आहे। नमस्कार। आज रानाळ ग्रामपंचायतीने आमच्या माऊली ग्रामसंस्था आणि केवणी दिवा कोपर सर्व महिलांना एकत्र करून इथे एक मोठ्या प्रमाणे महोत्सव भरण्याचा तयारी केलेली आहे। सर्व महिला भरपूर प्रमाणात इथे उपस्थिती दाखवलेली आणि सर्वांचा भरपूर उत्साह आहे का आमच्या स्वतःची कला ते दाखवणार आहेत, का महिला काय काय करू शकतात, काय बनवू शकतात। सर्व महिलांच्या याच्यात किती टॅलेंट आहे, किती उत्साह आहेत सर्व महिला हे प्रोडक्ट तयार करण्यासाठी। त्याच्याबद्दल सर्व महिलांचे धन्यवाद। महिला सक्षमीकरणाचं एक पाऊल म्हणून आज इथे ही सभा बनवलेली आहे आणि या सभामध्ये केवळी देवा कोपर रानाळ गावातील महिला आलेल्या आहेत। त्यामध्ये असं ठरलं की रानाळमध्ये एक महोत्सव भरवण्यात येणार आहे। महिला प्रोडक्ट बनवतात पण त्यांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध होत नाही, म्हणून महिला कुठेतरी मागे पडतात। ते मग हिंमत हारतात की आमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये कसा विकणार। तर त्याच अनुषंगाने ही मीटिंग होती आणि आयरे मॅडम या इथे आपल्या गावात मोठा महोत्सव भरवणार आहेत आणि त्या महोत्सवामध्ये ज्या महिला भाग घेतील त्यांनी आपलं प्रोडक्ट इथं ठेवावं, आपली कला दाखवावी आणि त्यासाठी कुठलीही फी आकारण्यात येणार नाही असं मॅडमनी सांगितलं। त्याबद्दल मी आमच्या रानाळ ग्रामपंचायतीच्या वतीने केवणी दिव्याच्या वतीने मॅडमचं धन्यवाद करते की असं सहकार्य आमच्या महिलांना लाभावं। आज महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आमच्या गीता आयरे मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम, ग्रामपंचायत रानाळ तसेच रानाळ गावच्या महिला, केवणी दिव्याच्या महिला या सर्व बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी ज्या काय सरकारच्या योजना आहेत, तुम्ही काय करू शकता। आता एक नवीनच योजना आली केंद्र सरकारची, विनातारण 3 लाखापर्यंत कर्ज आणि या कर्जाच्या माध्यमातून 30% त्यांना सबसिडी देखील देण्यात येणार आहे। म्हणून याचं देखील मार्गदर्शन आज करण्यात आलं आणि आयरे मॅडमने एक नवीन संकल्पना आणल्या इकडे भिवंडीमध्ये की बचत गटांना कुठेतरी मार्केटिंग मिळावी, म्हणून एक 8 ते 15 दिवसाचा महोत्सव या भिवंडी तालुक्यामध्ये भरवण्यात येणार आहे आणि या बचत गटांच्या माध्यमातून जे काय प्रोडक्ट बनवतील ते विकण्याचं काम किंवा ते सादरीकरणाचं काम त्या महोत्सवामध्ये होईल आणि ह्यासाठी या बचत गटांनी खूप मेहनत घेऊन तिथे त्यांना सर्व सहकार्य करायचं आहे आणि हा महोत्सव योग्यरीत्या आणि योग्य पद्धतीने हाताळून स्वतः महिलांनीच हाताळायचा आहे आणि हा महोत्सव कसा चांगल्या पद्धतीने पार पडेल याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ह्या बचत गटांना नक्कीच म्हणजे महिला सक्षमीकरण करतील असं मी आशा बाळगतो। जय महाराष्ट्र। जीवदानी बचत गटातले अध्यक्ष आहे
आणि माझं बचत गट 2008 पासून चालतो आणि मी गटामध्ये 35 लाख रुपये गटांना दिलेले आहे आणि गट चांगला चालतो. असं नाही का पैसे काढले आणि बायका फिरायला गेले अशामधला भाग नाही. ज्याने ज्याने पैसे घेतले ते चांगल्यासाठी त्याचा उपयोग केला. आणि मी कडुलिंबाचा साबण बनवते आणि मोदक बनवते. त्याला 2 वर्ष झाले, फक्त गणपतीला बनवते. पण काल जेव्हा भाऊ आले, ते ताई जेव्हा बोलले तेव्हा मला एवढा उत्साह वाटला की मी का घरात बसले असं, की हे एवढं करू शकतात आपण का नाही करू शकत. आणि खरोखर ते भाऊताईचं आणि मॅडमचे पण खरोखर खूप म्हणजे मार्गदर्शन दाखवलं आणि खूप छान बदल त्याबद्दल धन्यवाद. रमेश पाटील, मी एक विधवा असून म्हणजे माझ्या मिस्टरांचा मला आधार नाही. माझी मुलं लहान असताना आमचा फ्लावर डेकोरेशनचा धंदा आहे. माझ्या मिस्टरांना 1 महिना झाल्यावरच मी स्वतःच्या पायावर उभी राहिली. सर्व लोक मला बोलत होती का तू लगेच बाहेर निघली, पण मला घरात कुणाचा आधार नसताना मी निघणं भागच आहे. माझ्या मुलांचा मला स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. तर माझं एवढंच म्हणणं आहे का आपण भैयांना जी हे देण्यापेक्षा आपल्या आगरी महिला कोणतरी करत असेल, मला नाही पण कोणाला तरी स्वतःच्या पायावर उभं राहत असेल त्यांना तुम्ही रोजगार द्या. माझं नाव वर्षा रमेश भोईर. ह्या ताईंचं असं म्हणणं आहे की म्हणजे जे तुम्ही दुसऱ्यांना ऑर्डर देता ते मला ऑर्डर द्या. असं म्हणजे जो स्टॉलमध्ये तुम्ही आता जर गावा ठिकाणी प्रत्येक गावा ठिकाणी तुम्ही जर हे केलं तर इथे ही लेडीज चांगली बनवते तर त्यांना ऑर्डर सुद्धा भेटू शकते चांगली, त्याच्या पुढे सुद्धा जाऊ शकते, असंच त्यांचं म्हणणं आहे. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.